आज दोन्ही पक्षांचे मेळावे आहेत। 4 दिवसापूर्वी उभी फूट पडली राष्ट्रवादीमध्ये। प्रत्येक जण आमदार जमवण्याच्या तयारीत आहे। शरद पवार असतील, अजित पवार असतील। तुमची भूमिका काय नेमकी? तुम्ही कोणाच्या सोबत आहात? 2 तारखेला मी मुंबईला होते। 2 तारखेपासून काल रात्रीच मी आलेली आहे इथे। तर मी माननीय अजितदादांच्या इथे पण गेले होते आणि 2 दिवस माझी तब्येत बरी नव्हती, पण तरी काल मी पवार साहेबांना पण भेटून आलेले आहे। आता मी आमदार असल्यामुळे जनतेची प्रतिनिधी आहे, जनमतावर निवडून आलेली आहे। त्याच्यामुळे आता थोडं तब्येतीच्या कारणास्तव मला इथे आज हॉस्पिटलाइज व्हावं लागलं आहे। आता डॉक्टर काय 2-3 दिवसाचं सांगितले ट्रीटमेंट, त्याच्यानंतर सर्जरीचं डिसिजन घेतील। बट त्याच्यानंतर मी आता मध्यंतरी थोडं आज बरं वाटल्यावर माझ्या मतदारसंघातल्या प्रमुख सगळ्या नेत्यांशी, माझ्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझ्या समर्थकांशी मी चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय माझा घेणार आहे। पण प्रत्येक जण आमदाराची जमजमाव करतायत। अजित पवारांच्या गटाकडून फोन करण्यात आले, शरद पवारांच्या गटाकडून फोन करण्यात आले। तुम्हाला काही संपर्क साधलाय का दोन्ही गटांकडून? दोन्ही गटां म्हणजे मी स्वतः भेटून आलेली आहे। मी माननीय दादांना पण भेटले, माननीय पवार साहेबां दोघांनाही मी भेटून आलेली आहे। माननीय सुप्रियाताईंनाही माझं भेट झाली, त्यांच्याशी बोलणं झालं। जयंत पाटील साहेबांशी फोनवर बोलणं झालं। त्याच्यामुळे योग्य ती भूमिका, कारण माझ्यासाठी पवार साहेब आणि अजितदादा हे एकच नाणं आहे आणि पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा परिवार आहे, त्या परिवारासोबत आहे। पण तरीही आता जे काही आज 2 मेळावे वेगळे झालेले आहे, तर सर्व लोकांशी चर्चा केल्यानंतरच मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने माझी भूमिका स्पष्ट करू शकेल। पत्रकारांनी आता मी बोलते आहे, पण यातूनही कशी तुम्ही लाईन फिरवतात ती तुमची कला आहे। त्याच्यामुळे मी असं स्टेटमेंट केलेलं नाही आहे आणि स्टेटमेंट केलेलं जर मी असेल की मी जे तुम्ही म्हणतायत की गिरीश महाजन साहेबांमुळे मी आमदार झाले, हे जर माझं स्टेटमेंट असेल तर मी आजही राजीनामा द्यायला तयार आहे। तुमची भूमिका स्पष्ट नाही आहे का? तुम्हाला अजितदादांवर जायचं आहे का पवार साहेबांवर? हे बघा, पवार साहेब यांना मी साऱ्या जगाला माहिती आहे की मी त्यांना वडिलांसारखं मानते आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी मानत राहीन त्यांना। कालही माझी ती भूमिका होती, आजही आमच्या सर्वांसाठी ते आदरणीय आहेत। आणि दादा म्हटलं तर दादांनी माझ्या मतदारसंघामध्ये मला उभं करण्यासाठी, मला तिकिटापासून तर माझ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या हेडमधून निधी देण्यासाठी अनेक मला त्यांनी मदत केलेली आहे। त्याच्यामुळे त्यांची उपकाराची जाणीव माझ्या मनात आहे। मी दोन्ही नेत्यांनी माझी तर हात जोडून सर्वांना विनंती आहे की ही जी काही फूट वगैरे हे सगळं पडण्याचं जे काही आहे, एक समोर येतं आहे, तर सर्वांनी एक विचार विनिमय करून सर्व जेवढे आपले 53 आमदार आहेत, काही अपक्ष आमदार असतील आणि सर्व पक्षश्रेष्ठी यांनी सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी व्यवस्थित तोडगा काढावा आणि ही फूट वगैरे पुढे न करता पुन्हा एकदा एकत्र येऊन आमच्यासारख्या नवीन आमदारांचं प्रचंड मरण आहे। माझी मानसिक अवस्था खराब झाली, आज मला ॲडमिट करावं लागलं। याचं मेन प्रॉब्लेम हा मेंटली स्ट्रेस आहे, कारण दादा आणि साहेबांमध्ये निवडणं म्हणजे खूप कठीण आहे आमच्यासाठी। अजितदादांचं म्हणणं आहे की ज्या सह्या झाल्या ज्याच्यावर हे लिहिलेलं होतं त्याच्यावर तुमची पण सही आहे। हो, पण मला दादांनी जेव्हा बोलवलं म्हणजे माझे एक काम होतं। मी अगोदर 2-3 दिवसापासून आपल्याला आठवत असेल, मी विधानसभेमध्ये मार्चच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे ऊर्जा खाते आहे, माझे एकलऱ्या प्रकल्पाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे। तर मी दादांकडेच विरोधी पक्षनेते म्हणून पाठपुरावा करत होते की आपल्या माध्यमातून ती एक बैठक आम्हाला नियोजित करून द्या। मतदारसंघातल्या प्रकल्पग्रस्तांचे फार फोन येत होते, तिथे राखेचे वगैरे बरेचसे प्रश्न होते। मी त्याचा पाठपुरावा करत होते आणि त्या माध्यमातून मला कार्यालयातून फोन आला की उद्या अजितदादा अवेलेबल आहेत देवगिरीवर, म्हणून मी त्या कामानिमित्त गेले। तिथे सगळेच आमदार सह्या करत होते, त्याच्यामुळे मी पण सही केलेली आहे। आणि त्याच्यानंतर दादांनी आदेश केला की राजभवनात जायचं आहे। मी तिथेही शपथविधीला होते, पण त्याच्यानंतर मी त्वरित सुप्रियाताईंना भेटले, सुप्रियाताईंशी चर्चा झालेली आहे। आणि त्याच्यानंतर पवार साहेब पुण्याला होते, नंतर साताऱ्याला गेले, ते रात्री उशीर आले, म्हणून काल दुपारी मी यशवंतराव चव्हाण सेंटरला त्यांची भेट घेतली। साहेबांशी पण चर्चा झाली आहे आणि तिथून मला प्रचंड हाताचा त्रास होत असल्यामुळे माझी ट्रीटमेंट इथे आहे। मी मुंबईला ॲडमिट होऊ शकत होते, परंतु मी 2 दिवसाच्या तयारीने गेलेली होती। माझं बाळ माझ्यासोबत असतं,
सगळे कपडे वगैरे बॅग सगळंच प्रॉब्लेम होता आणि माझी ट्रीटमेंट इथे असल्यामुळे ऑलरेडी 4 तारीख आमची ठरली होती. केळकर सरांनी 4 तारीख सांगितली होती आपण सर्जरीचं प्लॅन करू, बट आता त्यांनी म्हणे आपण औषधांनी त्याला जर करू शकू तर उगाच कट द्यायचं नाही असं करून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तुमच्या सहीला फार महत्त्व आहे. हो. तुम्ही कुठल्या कागदावर सही करता हे तुम्ही बघितलं नव्हतं का त्यावेळी? हे बघा, आमच्या पक्षाच्या नेत्यांवर आमचा आंधळा विश्वास आहे, त्याच्यामुळे मी सही केलेली आहे हे मी मान्य करते. कारण सही खोटं बोलून इथे खोटं बोलण्याचं राजकारण आहे. दादांच्या आणि सगळे मी एकटी आमदार नव्हते तिथे, अनेक आमदारांनी केल्या, अनेक आमदारांच्या पाठोपाठ मी पण तिथे सही केलेली आहे. आणि सही केल्यानंतर जेव्हा राजभवनाकडे चला तेव्हा थोडासा मलाही प्रश्न पडलेला होता आणि त्याच्यानंतर मी दादांशी बोलले. दादांशी माझं 2 ते 3 वेळा बोलणं झालं की असं का म्हणून. त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहे. माझं काय मनातलं सहल होतं, माझं काही दुःख होतं किंवा जे संभ्रम आहे त्याच्याविषयी माननीय पवारसाहेबांशी बोलणं झालं. ते कुठेतरी शेवटी मी आमदार आहे, जनतेच्या मतावर आहे, सगळ्या मतदारसंघाचा कौल घेईल आणि त्याच्यानंतर माझा पुढचं पाऊल राहील. तुम्ही म्हणतात की आंधळा विश्वास आहे. हो. तुमचा विश्वासघात झाला आहे ही सही करून की तुम्ही चूक केली, काय वाटतं तुम्हाला? मला असं विश्वासघात म्हणता येणार नाही त्याला. त्याच्यानंतर दादांशी बोलणं झालं. दादांनी काही गोष्टी समजून सांगितल्या आहेत, त्या मी माझ्या पदाधिकाऱ्यांशी पक्षाच्या सर्व लोकांशी बोलेल आणि त्याच्यानंतर पुढचं पाऊल राहील आमचं. पण सगळे नौखे आमदार म्हणजे फर्स्ट टर्मचे आमदार असेल किंवा 4-4, 5-5 निवडून आले, सगळेजण आज कुठल्या ना कुठल्या गटामध्ये सहभागी झालेले आहेत. तुम्हालाच नेमकी अडचण काय येते? मला कुठे काय अडचण आहे? मी जरा आधी ते हॉस्पिटलाइज, मला माझे जान आहे तो जहान आहे. भूमिका तर मांडू शकता ना, अजित पवारांचा गट की शरद पवार? हे बघा, सगळे आमदार हे मतदारसंघात जाऊन आज तिथे आलेले आहेत. आपल्या माहितीस्तव सांगते, 2 तारखेला सगळे आमदार होते, नाशिक जिल्ह्याचे आमदार भेटले. सगळे लोक मतदारसंघात जाऊन आज पुन्हा मुंबईला गेले, म्हणजे काहीतरी मतदारसंघाचा कौल किंवा मुख्य त्यांच्या प्रमुख लोकांशी चर्चा करून ते गेलेले. माझी कोणाशीही चर्चा झालेली नाही. मी गेले 2 दिवस मानसिक स्थिती सांगते काय तुम्हाला की माझ्यासाठी वैयक्तिक मी भावनिक आहे. मी काही अशी निगरगट्ट राजकारणी नाही आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेली आहे. त्याच्यामुळे पवारसाहेब आणि दादा हे चॉईस करायचे झाले तर माझ्या पुढे खूप मोठा यक्ष प्रश्न आहे. हा जीवनातला म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न म्हणतो ना, त्याच्यातली एक गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला सगळ्यांना विश्वासात घेऊनच मी माझा पुढचा निर्णय घेणार आहे. दादांचं भाषण सुरू होतं, त्या भाषणादरम्यान त्यांनी सांगितलं, तुमचं नाव देखील घेतलं, ते आजारी म्हणून आलेले नाहीये. एक प्रकारे तुम्ही त्यांना पाठिंबा दिलाय असं त्यांच्या बोलण्यात. त्यांनी असं स्टेटमेंट केलं नाही. काही आमदार आलेले आहे, काही कारणास्तव येऊ नाही शकले आणि काही दवाखान्यात आहे. त्याच्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं की आम्ही आमदार निवडले. मग त्यांनी सुनील शेळकेंचं नाव घेतलं, भाजपमध्ये होते त्यांना राष्ट्रवादीत आणलं. त्यांनी निलेश लंके शिवसेनेतून आले आणि मी पण भाजपमधून मला आणलं असा त्यांनी माझा उल्लेख केला. हे मी स्वतः ऐकलेलं आहे. त्यांनी तुम्हाला निवडलेलं आहे. हे बघा, मी सही केल्या त्याच्यामुळे, मी सही केल्यामुळे ते पाठिंबा माझा गृहीत धरणारच आहे. परंतु माझी अधिकृत भूमिका ही अधिवेशनाच्या आधी मी जाहीर करू शकते. कारण मी अजूनही आता इथे मी रोज मतदारसंघातले लोक बोलू शकत नाही, हे हॉस्पिटल आहे. मी जेव्हा घरी जाईन तेव्हा घरी किंवा ऑफिसला सगळ्यांशी चर्चा करेल. त्याच्यानंतर तुम्हा सर्वांपुढे मी भूमिका मांडेल आहे की तुमच्या मतदारसंघात तुमचं काम नाहीये, प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध आहे तुम्हाला त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे आपली कंप्लेंट, आपली तक्रार जी आहे ती वरिष्ठ पातळीवर गेलेली आहे आणि म्हणून हा वेळ चाचपण्यासाठी तुम्हाला लागतोय. मधल्या काळात तुमची दुसऱ्या पक्षातली सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही आता निर्णय घेत नाही असे देखील बोललं जातं. हे बघा, चर्चांना उधाण असतं. आमचं क्षेत्रच असं आहे. सगळेच बाजू आम्ही 100% कोणालाही सॅटिस्फॅक्शन आम्ही करू शकत नाही. 100% लोकांचं समाधान करणं हे कोणालाच शक्य होत नाही. त्याच्यामुळे कोण काय बोलतं याच्याशी मला कर्तव्य नाही. माझी नाळ ही सर्वसामान्याशी जुळलेली आहे. कोणाला मी कदाचित कोणाचं काम नसेल झालं, ते असमाधानी असतील, त्यांनी तक्रारी केल्या असतील, परंतु इतर पक्षांचे नाही आहे. आणि माझ्या पक्षाच्या लोकांनाही माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला अधिकृत ही उमेदवारी देऊन इथे आमदार बनवलेलं आहे. परंतु मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की सर्वांचंच मला मदत झालेली आहे, म्हणून मी आमदार झाले. आणि सगळ्यांशी चांगलं रिलेशन ठेवणं हे माननीय पवार साहेब आमचे गुरु आहेत आणि त्यांच्याकडूनच आम्ही शिकलेलो आहोत. तुम्ही आता म्हणताय की कोणा दोघांपैकी एक निवडणं हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. उद्या तुम्ही म्हणतात मी माझी भूमिका पण मांडणार आहे कार्यकर्त्यांशी, लोकांशी बोलून. मग तुम्ही काय करणार? म्हणजे तुम्हाला कोणाची ना कोणाची एकाची बाजू घ्यावीच लागणार का? दोघांच्या बरोबर राहणार? आता मतदारसंघातले लोक काय म्हणतात
जीवन मरणाचा प्रश्न हे बघा, आता पण राहणार 1 वर्षानंतर इलेक्शन्स आहेत आणि सर्व हे 288 आमदार आणि राष्ट्रवादीच्या 53 आमदारांच्या समोरचा हा प्रश्न आहे. आमच्यासाठी म्हणजे जितकी आमच्या आमदारांची चर्चा झाली, साहेब आणि दादा आमच्यासाठी वेगळे नाहीत, ते आमच्या आदरस्थानी आहेत आणि त्यांचा आदेश आम्हाला शिरोधारी असतो. मी तेच सांगते की गटतट आम्ही मानत नाही, परंतु पुढे कोणत्या प्रवाहात जायचं, कोणासोबत जायचं, साहेबांचा आदेश साहेब हे कायम आमच्या मनात आहेत, आमच्या साहेबांचं दैवत आहे. हे फक्त डायलॉग नाही आहे, हे फक्त हे नाही आहे, आमच्या मनाची भावना आहे. जितके आदर मी माझे वडील कैलासवासी बाबूलाल सोमाजी आहिरे यांचा करते, तेवढाच आदेश तेवढाच आदर हा माननीय पवार साहेबांचा मी करते. त्याच्यामुळे हे मी तुम्हाला तेच सांगते, ही इंडिव्हिज्युअली माझा निर्णय नाही आहे, हा शेवटी जनतेचा निर्णय आहे. उद्या मला जेव्हा जायचे जनतेत जायचं आहे, उद्या जनता ज्यांच्या बरोबर आहे त्यांच्या बरोबर मी राहणार आहे. अजितदादांनी देखील पवार साहेबांना दैवत म्हटलेलं आहे, विठ्ठल म्हटलेलं आहे, तुम्ही देखील तेच म्हणताय, परंतु त्यांनी त्यांचा रस्ता निवडलेला आहे. तुम्हाला रस्ता निवडण्यासाठी एवढा वेळ कसा? ते मोठे नेते आहेत, त्यांनी स्वतः दादांनी मान्य केलं की 7-8 टर्म ते निवडून आलेले आहेत. त्यांचं एक प्रस्थापित ते लोक आहेत. आम्ही आत्ता कुठे पाऊल मतदारसंघात जमवलेला आहे, जमवायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे नेते आहेत, ते स्वतः नेते आहेत, पण आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे आम्ही खूप लहान आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला सर्व जनतेचा जो कौल आहे तो मान्य करावा लागेल. मतदारांनी काय समजायचं, तुम्ही कुठल्या गटात आहात, की गटातच नाही किंवा राष्ट्रवादी सोडली, काय समजायचं काय मतदार? राष्ट्रवादी सोडलेली नाही मी, आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत आमदार आहे. मतदारांचे असे अनेक प्रश्न आहेत, मी सगळ्यांची चर्चा मी सर्व मतदारांना आपल्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छिते, देवळाली मतदारसंघाला, की 2 दिवस प्रचंड मानसिक तणाव आहे, आजही आहे, मी मान्य करते आहे. त्याच्यात कोणाशी संपर्क नाही होऊ शकलेला, परंतु हे हॉस्पिटलचं माझं निवडलं तर मी प्रत्येकाशी प्रमुख लोकांशी चर्चा करणार आणि त्याच्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करणार. तुम्हाला सांगितलं ना की दादा आणि साहेब हे जर निवडायचे असेल तर आमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे, तो ताण राहणारच आहे. घरात कुटुंब आहे, जर तुम्हाला तुमची आई आणि वाईफ आणि मुलं यांच्यात निवडायचं राहिलं, तुम्हाला जो यक्ष प्रश्न उभा राहील, कारण एकीकडे जन्मदाती आणि एकीकडे जीवनसाथी असा जसा प्रश्न होऊ शकतो तसं माझ्यासाठी तो प्रश्न आहे. पवार साहेब येणारे सभा घेणार आहेत, त्या ठिकाणी तुम्ही जाणार का? माझी तब्येत बरी असली तर मी जाईल. तुम्ही साहेबांना दैवत म्हणता, मग दादा कोण तुमच्यासाठी? त्यांनी प्रचंड मला मदत केलेली आहे आणि उपकाराची जाणीव ठेवणं हे माझ्या आईचे संस्कार आहेत. त्याच्यामुळे उपकाराची जाणीव आहे, त्याच्यामुळे मी कुठेही असेल, ह्या गटात जाईल त्या गटात जाईल तो नंतरचा प्रश्न आहे. परंतु तेच सांगते, आज मला त्रास मानसिक याच्यासाठीच होतोय. मी मुरलेली राजकारणी नाही की चटके जिथे फायदा आहे तिथे लगेच निर्णय घ्यायचा. हा त्रास मला त्याच्यासाठीच होतो आहे. असेल त्यांचा फायदा. साहेबांकडे बिना फायद्याचं कोणी नसतं, राजकारणात बिना फायद्याचं कोणी नसतं दादा. आज अजितदादांसकट जेवढे आमदार होते त्यांचं म्हणणं होतं की विकास कामं होत नाही, निधी अडकवला जातोय, काही कामांना स्थगिती मिळालेली आहे. तुमचा असा काही अनुभव आहे का? हो, वस्तुस्थिती आहे ती. 25-15च्या निधीला माझी स्थगिती होती, डोंगरीच्या निधीला स्थगिती मिळाली, PWDच्या निधीला स्थगिती होती. आत्ताच 5 कोटीची 15 दिवसापूर्वीची बातमी आहे, मी CM साहेबांच्या अक्षरशः हात जोडून ती स्थगिती उठवली. कॅन्टोन्मेंट आणि नगरपालिकेची 5 कोटीची निधी हे प्रचंड वर्षभरात अत्यंत विरोधी पक्ष म्हणून, म्हणजे पहिलीच पंचवार्षिक, राजकीय अनुभव आम्हाला जास्त पाठीशी नाही आहे वडील नसल्यामुळे, पण त्याच्यातही हे जे काही संकट आले, म्हणजे 19ची सगळी म्हणजे सूत्र शिवसेना महाविकास आघाडी असेल किंवा त्याच्यानंतर शिंदे गटाने जे काही पाऊल उचललं, विरोधी पक्षात बसलो, परंतु विरोधी पक्षात बसल्यानंतर जो 1 वर्षाचा वाईट अनुभव आहे, लोकांना जनतेला काम पाहिजे असतं आणि कामाची आम्हाला त्रास होता आहे, हे सर्व विरोधी पक्षाच्या आमदारांना अनुभव आला. जर जनता म्हटली आम्हाला कामं नको तर नाही करणार कामं. जर जनता म्हटली, माझ्या प्रामाणिकपणाचं जर कौल जनता मला मतामध्ये रूपांतर करून देणार असेल तर मला साहेबांबरोबर जायला नाही. जनता म्हटले की आम्हाला विकास कामं पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही उपमुख्यमंत्री अजितदादांकडे जा, मी तिथे जाईल. हे जनतेवर आहे, मी तुम्हाला तेच सांगते. कारण उद्या जनता मला प्रश्न जर विचारेल की तुमचं प्रामाणिकता आमच्या काही कामाची नाही, आम्हाला कामं पाहिजे, आम्हाला रस्ता पाहिजे, पाणी पाहिजे, लाईट पाहिजे, हे सगळं असेल तर हा सगळं म्हणजे पवारांकडे गेला, तुम्ही त्यांना दैवत मानतात. हो,
तर मग पवारांकडे गेलं तर दादांची समजूत कशी घालणार, दादांकडे गेलं तर पवारांची समजूत कशी घालणार? समजूत घालायचा प्रश्न नाही हा, समजूत घालायचा प्रश्न नाही आहे. मी माझी जे काही व्यथा होती मी दोन्हीकडे मांडलेली आहे आणि ती इथे मी जाहीर करायची मला आवश्यकता वाटत नाही. कारण कुटुंबाचे प्रमुख म्हणून, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुटुंबाचे प्रमुख म्हणून आधी पवार साहेब आणि त्याच्यानंतर दादा, आम्ही आजपर्यंत जे काही दुखणं आहे 4 वर्षातलं ते सगळं त्यांच्याकडे मांडत आलेलं आहे. त्याच्यातून आम्हाला बरेचसा आमच्या प्रश्नांचं निवारण झालेलं आहे. काही प्रश्न बाकी आहेत, ते वेळोवेळी आम्ही जसं ज्याचं मार्गदर्शन मिळेल ते घेण्याचा प्रयत्न करेल. ज्या भाजपने निधी दिला नाही वर्षभर असं तुमचं म्हणणं होतं, विकास कामं अडवली असं तुमचं देखील आता तुम्ही म्हटलात. मात्र त्याच भाजप सोबत आता राष्ट्रवादीने नवा संसार सुरू केलाय. एक वैयक्तिक म्हणून तुम्ही याच्याकडे कसं पाहता, योग्य आहे काय? राजकारणात कधीही काही होतं, त्याच्यामुळे आपण त्याचं आकलन करू शकत नाही. नाही, मी त्याचं आकलन लावू शकत नाही. कारण तेवढं हे करणे, मी माझ्या मतदारसंघापुरती आमदार आहे, मला काही राज्याचं नेतृत्व करायचं नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघाचा जिथे फायदा असेल, माझ्या मतदारसंघाच्या जनतेचं जे म्हणणं असेल ते मी करणार आहे. काही निवडणुका आल्यात की विकास कामं करू असं सांगितलं जातं, असं आश्वासन दिलं जातं आणि त्याच्यावरच मतदान करत असतात आणि हेच आश्वासनं तुम्ही देखील दिली असणार. मात्र आता तुमच्या समोर पेच असा आहे की विकास कामं जनतेला दाखवावी लागणार आहे, तर तुम्ही ते आश्वासन पूर्ण केले. आता अजितदादांशिवाय दुसरा वेगळा पर्याय दिसतोय का तुम्हाला? गेल्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा आम्ही सत्तेत होतो, कोरोना काळ असताना सुद्धा उपमुख्यमंत्री महाविकास आघाडीचे माननीय अजितदादा यांनी जवळपास आजपर्यंत जर काउंट केलं एक्झॅक्टली तर 550 पावणे 600 कोटीचा निधी मला दिलेला आहे. विकास कामं आमचे झालेले आहे. आवश्यकता असं म्हणता येत नाही, आपल्या गरजा कधी संपत नसतात. जो 2 वर्षापूर्वी रस्ता केला तो पावसाळ्यात आता फुटणार, त्याला पुन्हा निधी लागणार. हे सगळं म्हणजे हे न संपणाऱ्या गरजा आहेत. त्याच्यामुळे याला आपण असं म्हणू शकत नाही. हे तुमच्या प्रश्नांचं उत्तर देते. आता तुम्ही किती मला त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न, मला मी तेच सांगते की जनता 2 गोष्टी आहेत. जनता जर म्हणेल की पवार साहेबांसोबत राहा, आम्हाला काम नको, मी पवार साहेबांसोबत राहील. जनता जर म्हटली की नाही आम्हाला विकास काम हवंय, आम्हाला निधी हवंय, आमच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या तुम्ही पूर्ण करा, त्यासाठी अजितदादांकडे जा, मी तिथे जाईल. पण जोपर्यंत मी 1 to 1 चर्चा सर्व लोकांशी करत नाही, मी तसं करू शकत नाही. मी 1 to 1 चर्चा करेल. कारण मतदारसंघामध्ये नागरिक म्हणले शरद पवार नको, अजित पवार नको, मग तुमचा निर्णय काय? मग मी पक्षाची अधिकृत आमदार आहे, त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेली आहे. त्याच्यामुळे मी राष्ट्रवादी सोबत आजही आहे आणि उद्याही आहे. एवढा मोठा मतदारसंघ आहे, म्हणजे आता गेल्या 4 वर्षामध्ये तुम्ही पूर्ण मतदारसंघ देखील फिरला नसाल, एवढा तुमचा प्रचंड आहे. म्हणजे अगदी सिन्नर पासून तर सिन्नर नाही, बाउंड्री पर्यंत असं तुमच्या मतदारसंघाचा परिघ आहे. तुम्ही एवढा सगळा मतदारसंघ फिरणार, आता कुठल्या बाजूने जायचं यासाठी? प्रमुख लोकांची चर्चा करणार, प्रत्येकाशी 1 to 1 प्रमुख लोकांशी चर्चा करणार. तुम्हालाही माहिती आहे की इलेक्शन कसं त्याचं प्रचार करण्याची पद्धत कशी असते. आपण प्रत्येक मतदारांपर्यंत विधानसभेच्या 15 दिवसाच्या इलेक्शनमध्ये फिरू शकत नाही, परंतु काही प्रमुख लोक असतात ज्यांच्या मागे 100-500 लोक असतात. त्या प्रमुख लोकांचे मुख्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी सर्वप्रथम चर्चा होणार. त्याच्यानंतर आपला पक्षविरहित एक समर्थक प्रत्येकाचा असतो, समर्थक एक ग्रुप असतो, त्यांच्याशी मी चर्चा करणार. त्या सगळ्यांचं जे काही म्हणणं असेल तेच माझं पुढचं पाऊल असेल. हा, एक अधिवेशनात, कारण लवकरात लवकर करावंच लागणार. अधिवेशनामध्ये जर मी साईन केलेलं आहे, व्हीप कोणाचा मला लागू होईल ती तांत्रिक अडचणी पण माझ्या पुढे आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर मला निर्णय घ्यावाच लागेल. फक्त आता हॉस्पिटलमध्ये मी किती डिस्टर्ब करायचं, आता मी सकाळपासून 2-3 वेळा परमिशन मागितली, त्याच्यानंतर आपण इथे सर्वजण भेटलेलो आहोत. तुम्ही आता कोणाच्या बाजूने हे सांगणारच नव्हता, तुमची भूमिका हीच होती की मी मतदारांशी बोलून कळणार. तुम्ही 1-2 ओळीचा मेसेज देखील देऊ शकला असता तुमच्या पीआरच्या माध्यमातून. तुम्ही इतका वेळ घेतला, त्याचं कारण काय कोणाला समजत नाहीये. बरं घेतला तर नाही, भूमिका म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे आम्ही म्हणतोय ते करा, असं नाही चालत. नाही, 1 मिनिट, असं नाही चालत. भूमिका मांडणार म्हणजे आजची माझी भूमिका जी आहे ती हीच आहे की आधी मतदारांशी तर बोलू द्या मला. ज्या लोकांनी मला मदत केलेली आहे त्यांचा काही कौल आहे. काही लोक जर पवार साहेबांच्या बाजूने असतील, काही लोक दादांच्या बाजूने असतील, त्या सगळ्यांशी चर्चा करून मला काहीतरी ते एक निकष काढला पाहिजे ना.
शेवटी मॅज्युरिटी विन्स हा जगाचा नियम आहे. मॅज्युरिटी 50% विन्स. असेल तर काय करणार? हा 50% ते तेव्हा बघू आपण. तेव्हाच तेव्हा बघू. उपस्थित होत्या, पण मग या दरम्यान तुमच्या मतदारसंघात तुम्हाला फोन आले असतील, मग तुम्हाला मग तुमच्या तिथल्या लोकांचं हे कळालं असेल ना. हो, मी सगळ्यांशी बोलले, पत्रकारांशी सोडून, कारण पत्रकारांचा धचा म करायचा जो मला अनुभव आलेला आहे गेल्या 4 वर्षात, त्याच्यामुळे मी थोडी अलिप्त होते. हे मी स्पष्ट सांगते, ऑन कॅमेरा सांगते. तुमच्यासोबत काम करणारे असंख्य कार्यकर्ते आज शरद पवार साहेबांकडे होते, ज्यांना आम्ही तुमच्याबरोबर प्रचार करताना बघितलेला आहे, ज्यांनी तुमचा प्रचार केला, दोन्हीकडे गेलेले आहेत. असे जास्तीत जास्त कार्यकर्ते पवारांकडे होते. माझ्याशी आज सकाळपासून मी थोडंसं जेव्हा घरी आले तेव्हा एक सिक्युअर वातावरण जेव्हा म्हणतात ते तिथे आलेले आहे. मुंबईला थोडंसं कसं होतं की इकडे थोडंसं मी तुम्हाला सांगते, मी जे काही स्पष्ट सांगते, मानसिक तणावात होते, त्याच्यामुळे मी चर्चा केली नाही. बऱ्याचशा प्रमुख लोकांशी फोनवर चर्चा झालेली आहे. आज बरेचसे लोक मुंबईला गेलेले आहेत आणि काही लोक तर असे की दोन्हीकडे जाणार होते, काही लोक असे आहेत की फक्त पवार साहेब आणि काही लोक असे की फक्त दादा, आणि काही तर मला स्पष्ट म्हणाले आम्ही आधी दादांकडे जाऊ नंतर पवार साहेबांकडे जाऊ. म्हटलं तुम्ही तुमची चाचपणी करा, मी काय करायचं ते तुम्ही मला सांगा. शेवटी त्यांच्यासोबत मला पुढचं इलेक्शन लढायचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.